दलित समाज आणि त्यांच्यावरील सामाजिक बहिष्कार. जरी सर्वसामान्यांद्वारे उपयोग केल्या जाणाऱ्या गोष्टीचा दलित वर्गाद्वारे उपयोग करण्याच्या अधिकारास संरक्षण देण्यासाठी आम्ही भिन्न भिन्न तऱ्हेने उपाय सुचविले आहे, परंतु आम्हाला शंका येते की त्या समाजाला त्यांचा उपयोग करण्यासाठी भविष्यात खूप अडचणींना सामना करावा लागेल. इथे ज्ञानात घेण्याची एक गोष्ट म्हणजे दलितांची संख्या गावामध्ये उभी असते. त्यांना तेथे गावात बहुसंख्य असलेल्या कट्टर सनातनी हिंदूंच्या विरोधाचा सामना करावा लागेल. ते हिंदू त्या दलितांना प्राप्त झालेल्या अधिकारांच्या विरोधात त्यांना तेथे केवळ विरोध करून थांबणार नाहीत, तर त्यांच्या इज्जतीवर, अब्रूवर देखील हल्ले चढवतील. सनातनी हिंदूंनी केलेल्या हिंसाचारानंतर पोलीस त्यांच्यावर खटले भरून शिक्षा करून त्यांना नमवतील, पण असं थोड्याच वेळा घडेल. दलित वर्गास आजकाल भयंकर आर्थिक अडचणींना, दारिद्र्यास तोंड द्यावे लागत आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अधिकतर भागांमध्ये दलित वर्गाची लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत. त्यातील काही सनातनी हिंदूंच्या शेतावर नांगर धरतात, तर त्यातील काही त्यांच्याकडे मजुरीने काम करतात. अन्य काही देखील शेतीवर मजूर म्हणून उपजीविका करतात, तर काही त्यांच्या घरी नोकरी करून धान्य मिळवितात आणि त्यावर गुजराण करतात. आम्हाला अशा बऱ्याचशा घटना कळल्या आहेत की जेथे सनातन हिंदूंनी त्यांच्या वरचढ आर्थिक परिस्थितीचा आपल्या गावातील दलितांना दाबून ठेवण्यासाठी हत्यारासारखा त्यावेळी उपयोग केला. जेव्हा दलितांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सनातनी हिंदूंनी त्यांची शेती बळकावली, त्यांची मजुरी बंद केली आणि गावात जेथे त्यांना नोकरी मिळाली होती तेथूनही त्यांना काढून टाकले. अशा प्रकारे त्यांच्या बहिष्काराची अशी काही योजना बनवली जाते की त्यामुळे दलितांना सार्वजनिक जीवनात वाटचाल करणे अशक्य होते. गावच्या वाण्याकडून जीवनोपयोगी सामान खरीदणे त्यांना अशक्य केले जाते. काही साक्षीप्रमाणे दलितांविरुद्ध बहिष्काराच्या घोषणा केल्या जात होत्या. नेहमी दलितांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास बंदी घालण्यात येत असे. अशा पण काही गोष्टी नजरेस येत की दलितांनी जानवे घातल्यावर, काहींना जमीन खरीदल्यावर, काहींनी स्वच्छ कपडे व दागिने घातल्यावर आणि काही सार्वजनिक मार्गावर नवरदेवाची वरात काढल्यामुळे त्या सर्वांवर, दलितांवर पूर्णपणे बहिष्कार टाकला जात होता. आम्हाला नाही वाटत की अस्पृश्यांना पायदळी तुडवण्यास अशा प्रकारच्या सामाजिक बहिष्काराहून अधिक चांगले हत्यार असावे. खुल्या क्रांतीचा सिद्धांत देखील यापुढे फिका पडेल, कारण सामाजिक बहिष्कार हे फार प्रभावशाली हत्यार आहे. हे फार घातक आहे, कारण याचा समझोत्याच्या स्वातंत्र्यतेच्या सिद्धांतात आणि कायद्याच्या रूपात प्रयोग केला जात आहे. आम्ही या गोष्टीशी सहमत आहोत की बहुसंख्याकांच्या अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना मोठ्या बळाने, सक्तीने बंद केल्या जाव्यात. जर आम्ही दलितांना बोलण्याचे स्वातंत्र्य आणि त्यांचा उद्धार होणे आवश्यक मानत असलो, तर आपल्याला त्याची हमी द्यावी लागेल. दलितांच्या दृष्टीने त्यांचे स्वातंत्र्य अधिकार यावर कुठाराघात करणाऱ्या अडचणींवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ एकच उपाय, तो म्हणजे सामाजिक बहिष्कार टाळण्याला कायदेशीर शिक्षेचा अपराध समजले जावे असा कायदा करणे. म्हणून दलित वर्गाची लोक भारतीय घटना 1919च्या 11व्या भागात हे समाविष्ट करण्यासाठी आग्रह धरतात की सामाजिक बहिष्काराला शिक्षेचा कायदा अवश्य केला जावा. बहिष्काराला अपराधाच्या व्याख्येत बसवणे. एक मनुष्य जो त्या दुसऱ्याला बहिष्कृत करू शकेल. जो कोणाला त्याच्या घरात राहू देत नाही, जमिनीचा वापर करण्यात अडथळा आणतो, वेठ बिगाराचे काम करवून घेतो, कोण्या मनुष्याचा वापर करतो अथवा कोणाकडून सेवा करवून घेतो, अथवा त्यांना, दलितांना कोणी जे सामान्यपणे लोक करत असलेल्या त्या सार्वजनिक काम करण्यापासून रोखून ठेवतो, किंवा सामाजिक, व्यावसायिक अथवा व्यापारांशी संबंधित कृत्ये करण्यापासून रोखणे. समाजाचे जो रीतिरिवाज, जे घटनेत घोषित केलेल्या नागरिकत्वांच्या संबंधातील मूळ हक्कांशी ज्याचा मेळ बसत नाही, त्या अशा कुठल्याही व्यक्तींवर जबरदस्ती करणे अथवा कुठल्याही प्रकारची दुखापत करणे, कुठल्याही प्रकारचे कष्ट देत असेल अथवा घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याच्या विरोधात कोणी अडथळा करत असेल. ही आणि वरील कायदेशीर तरतूद बर्मा अँटी बायकॉट ॲक्ट
1922 मधून घेऊन काही आवश्यक परिवर्तनासह उद्धृत केली आहे. 3. बहिष्कार केल्यावर दंड. जो मनुष्य कोणी दुसरा मनुष्य त्या घटनेने संमती दिलेल्या कार्य करण्याचा अधिकार आहे अथवा ते न करण्याचा अधिकार आहे ते कार्य सोडून दिले, किंवा जर कोणी व्यक्ती जबरदस्तीने कोणाकडून ते काम करून घेऊ इच्छितो ज्यासाठी त्याला कायद्याने मजबूर केले जाऊ शकत नाही, अथवा कोणी कोणाकडून जबरदस्तीने कायद्याने संमत केलेले कार्य करण्यासाठी शारीरिक मानसिक मानमर्यादा अथवा संपत्तीला हानी पोचवत असेल, त्याच्या व्यापार अथवा उदरनिर्वाहाच्या कृतीपासून त्याला बहिष्कृत करत असेल तर त्याला दंड केला जाईल. 7 वर्षाची शिक्षा अथवा दंड किंवा दोन्ही या हे गुन्ह्याची गंभीरता पाहून दिले जाईल. वरील नियमांच्या संदर्भात अट ही की जोपर्यंत न्यायालय इत्यादींना संबंधिताने कोणाच्या प्रोत्साहनाने किंवा कोणाच्या षडयंत्रात सामील होऊन अपराध केला आहे किंवा सामूहिकरित्या बहिष्कार टाकण्यावर समझोता केला आहे याबद्दल खात्री पटत नाही, तोपर्यंत कुठलाही खटला उचित ठरवला जाणार नाही. 3. बहिष्कार करण्यासाठी प्रोत्साहन देणे किंवा पाठिंबा देणे यासाठी दंड. 1. सार्वजनिक रूपाने अथवा ज्या व्यक्तीने सामाजिक बहिष्कारासाठीच्या प्रस्तावाचे साहित्य छापून प्रसारित केले, किंवा 2. साहित्य छापून जाहिरात प्रसारित करून खोट्या बातम्या अफवा प्रसारित केल्या किंवा बहिष्कारावर विश्वास बसावा अशी कारणे उत्पन्न केली, किंवा 3. अन्य कुठल्याही प्रकारे कुठल्याही मनुष्य किंवा समुदायाचा बहिष्कार केला, त्याला ते कार्य केल्याची शिक्षा 5 वर्षे किंवा दंड किंवा दोन्ही घटनेच्या गंभीरतेनुसार दिली जाईल. स्पष्टीकरण. या कलमांतर्गत केलेला अपराध ज्यामुळे कोणीही व्यक्ती प्रभावित झालेली असू दे अथवा होणार असू दे, वरील वर्णन केलेल्या प्रकारात तो अपराधीच मानला जाईल. 4. बहिष्कृत करण्याच्या धमकीवर दंड करण्याचा कायदा. कोणी मनुष्य जो कुठलेही कार्य करण्यासाठी नियमानुसार अधिकृत आहे आणि करत आहे किंवा काम सोडण्यासाठी योग्य आहे आणि कुठलेही काम सोडत असेल तर त्याला जी व्यक्ती जबरदस्तीने करण्याचे वा सोडविण्याचे भाग पाडेल किंवा बहिष्कार टाकण्याची धमकी देईल त्याला 5 वर्ष कैदेची शिक्षा होईल किंवा दंड अथवा दोन्ही भोगावे लागेल. अपवाद हा बहिष्कार नाही. 1. योग्य रूपात श्रमिक तंट्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी काही कारवाई करणे, व्यापारी संस्थात काही कारवाई करणे. टिप्पणी. हे सर्व अपराध जाणून बुजून केलेले अपराध समजावेत. अट क्रमांक 3. भेदभावाच्या विरुद्ध संरक्षण. दलित वर्गांचे लोक भविष्यात व्यवस्थापिकेद्वारे कार्यकारिणीद्वारे कायदा बनवणे किंवा कार्यकारी संघटनेद्वारे भेदभाव नष्ट करण्याच्या हुकुमाच्या भीतीने गांगरून गेले आहेत. म्हणून ते बहुसंख्य असलेल्या शासनाची प्रजा बनण्याचे तोपर्यंत स्वीकार करणार नाही जोपर्यंत घटनात्मकरित्या दलित वर्गाच्या विरुद्ध व्यवस्थापिकेद्वारे भेदभावाचे मूळ ठरेल असे नियम बनवणे किंवा कार्यकारी संघटनेद्वारे हुकूम तयार करणे असंभव बनवले जात नाही. म्हणून ठराव असा मांडण्यात येतो की भारताच्या घटनात्मक कायद्यात खालील कायमस्वरूपी कायदे केले जावेत. कुठलेही व्यवस्थापकीय मंडळ अथवा कार्यकारी मंडळ संपूर्ण भारत देशात कुठलाही अशा प्रकारचा कायदा बनवू शकत नाही किंवा आदेश पुढे आणू शकत नाही किंवा कुठलाही नियम बनवू शकत नाही की ज्यामुळे प्रजेच्या अधिकारांचे उल्लंघन व्हावे आणि भारत देशात कुठेही पूर्वापार प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेला मुख्य अट ठरवून भेदभाव केला जावा. 1. ठेका देणे घेणं, खटले चालवणे, पक्षकार बनणे, साक्ष देणे, वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त करणे, मालमत्ता विकणे, खरेदी करणे, पट्ट्याने जमीन देणे इत्यादी. 2. नागरिक आणि सैनिकी सेवांमध्ये भरती होणे, शिक्षण संस्थात प्रवेश, धर्मशाळा हॉटेलात मुक्काम करणे, नद्यांच्या पाण्याचा उपयोग करणे, तसेच झरे, विहिरी, तलाव, सर्वसामान्य रस्ते, गल्ल्या तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचा उपयोग करणे, सिनेमा, थिएटर इत्यादी सर्व सार्वजनिक संस्थानांचा वापर करणे आदी सर्व प्रकारचे अधिकार इतर नागरिकांप्रमाणे जातपात, वर्ण, धर्म आणि समाजाचा भेदभाव केल्याविना प्राप्त व्हावेत. 3.
विना कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता सर्व धार्मिक स्थळे जी त्या धर्माच्या लोकांना सार्वजनिकरित्या खुल्या आहेत ती अस्पृश्यांना देखील खुली राहतील. 4. इतर प्रजाजनांप्रमाणे अस्पृश्यांना न्यायालयात समान अधिकार तसेच इतर अधिकारांची व त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षतेची हमी दिली जाईल.